प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. आज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास येवला नाशिक महामार्गावर मुखेड फाट्याजवळ 2 एसटी बस समोरासमोर धडकल्या. पावसाळी वातावरणाने कदाचित समोरील बसचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. संभाजीनगरहून नाशिककडे जाणारी हिरकणी बस MH06 PW 0784 आणि अर्नाळा नाशिकहून संभाजीनगरकडे जाणारी बस क्रमांक MH14 BT 3882 एकमेकांवर समोरासमोर धडकल्या. मात्र वेग कमी असल्याने प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. दोन्ही बसचे वाहक सुरक्षित असून मात्र दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. अपघात झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांच्या मदतीने बचाव कार्य करण्यात आले. या कामी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष मुन्ना तांबोळी यांनी देखील मोलाची भूमिका बजावली. पाऊस असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण येत असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर अपघाताची माहिती येवला आगार प्रमुख तसेच नाशिक एसटी बस नियंत्रण विभाग यांना देण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी अय्यूब शाह, येवला.